नमस्कार मंडळी. मी गणेश ठाकरे, महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, मी एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो. खरं तर आपले जे काही पूर्वीचे माणसं असतील, जुने पूर्वज असतील, ते म्हणायचे की इथलं पाप इथली करणी इथंच फेडावं लागतं. ती परिस्थिती खरं तर आता एकनाथ शिंदे यांच्यावरती सुद्धा ओढावलेली आहे. आता ज्या पद्धतीने तुम्ही उद्धव ठाकरेंना सोडून गेले होते, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीपद आज त्यांच्याकडे आहे. सुरुवातीला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं. गुवाहाटीला वगैरे गेले, आम्हाला चांगली वागणूक मिळत नाही, असे काही कारणं सांगत ते शिवसेनेतून बाहेर पडले. खरं तर शिवसेनाच तुम्ही वरी आणली होती, परंतु त्या शिवसेनेला तुम्ही सोडायला पाहिजेत नव्हतं. परंतु हरकत नाही, तुमचा विचार आणि तुमचे जे काही निर्णय असतील ते तुम्ही घेतले. परंतु आता उद्धव ठाकरेंनी जे तुमच्यासोबत केलं ते आता तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांसोबत करू नका, अशी देखील भावना कदाचित कार्यकर्त्यांची येऊ शकते. आणि जी काही भाजपची आणि एकनाथ शिंदे यांची चूल असेल ती फार काळ टिकेल, त्याच्यावरती विरजण पडेल असं निश्चितच वाटत आहे. कारण तर त्या चुलीला किती जरी जाळ घातला तर ती चूल कधी ना कधीतरी विझणार आहे. कारण तर त्यातलं इंधन वगैरे संपल्यानंतर त्याच्यावरती पाणी पडणारच असते. म्हणून तो तुमची गरज झाल्यानंतर किंवा तुमची गरज भागल्यानंतर दुसरा पर्याय हा भाजपकडे आहे, म्हणजेच उद्धव ठाकरे ते दुसऱ्या पर्याय म्हणून आहेत. आता ज्या पद्धतीने तुमच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते, तुमची तर प्रामाणिक बाजू होतीच की तुम्ही त्या ठिकाणी मतदान वगैरे करण्यासाठी गेले होते म्हणे, परंतु शंभूराजेंना त्या ठिकाणी पकडण्यात आलं. त्या ठिकाणी असं पकडण्यात आलं की शंभूराजे स्वतःहून सांगतात की मला एकूण 4-5 जणांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी पकडलं, एकूण 4-5 जणांनी पकडलं आणि फरफटत नेलं. मग माझ्यावरती जो काही अन्याय झाला हा योग्य आहे का, अशा पद्धतीने विचारणा शंभूराजेंनी केली. खरं तर एखादा पाकिटमार जसा की पाकिट मारतो किंवा एखादा मोबाईल चोरणारा मोबाईल चोरतो, त्या पद्धतीने शंभूराजेवरती झालेला तो कार्यक्रम असेल. आता हा कार्यक्रम तर निश्चितच तुम्हाला माहिती आहे की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे, आपल्या सोनार मामूकडे, त्याचा उपयोग कसा करायचा आणि कुठे करायचा हे चांगलंच त्यांना माहिती आहे. आता जे काही अधिकारी असतील त्यांना त्यांचं तर काम करावंच लागते. परंतु तुम्ही जे काही घडवलं, जे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सोडले, ते बाहेर पडले, त्यांची विचारधारणा आजही तुमच्यात जिवंत आहे. शिवसेना खरं मोठं करण्याचं काम देखील तुमच्याच माध्यमातून झालं, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झालं. दादा भुसे असतील, शंभूराजे देसाई असतील, अनेक दिग्गज नेते होते, त्यांनी शिवसेना मोठी केली. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही शिवसेनेवरती आरोप टाकला किंवा आम्हाला एकनाथ शिंदे यांना समजा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी चांगली वागणूक दिली नाही किंवा आम्हाला विचारणा केली जात नव्हती, म्हणून आम्ही उद्धव ठाकरे किंवा त्यांची शिवसेना सोडली, म्हणून आम्ही आमचा पक्ष किंवा वेगळी शिवसेना त्या ठिकाणी स्थापन करतो आणि आमचे विचार हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार असतील, असं जे काही तुमच्या माध्यमातून सांगितलं जात आहे, हे निश्चितच ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेवरती तुम्ही आरोप केले, ते आरोप निश्चितच तुमचे कार्यकर्ते शंभूराजे असतील, अनेक नेते असतील आणि त्यांच्यावरती झालेला जो काही हल्ला असेल, हा भ्याड हल्ला होता, त्याचा निषेध तुम्ही निश्चितच केला पाहिजे होता. विधान परिषद ज्या पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की कठोर कारवाई केली जाईल किंवा चौकशी केली जाईल आणि त्याच्यातून काय निष्पन्न होते त्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली जाईल, अशा पद्धतीने ज्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला कसं सांभाळण्याचं काम केलं, हे निश्चित तुमच्या माध्यमातून सुद्धा झालं पाहिजे होतं. आणि तुम्ही देखील त्या ठिकाणी तुमची भूमिका ही स्पष्ट मांडली पाहिजे होती. म्हणजे आपला कार्यकर्ता कसा असला पाहिजे, त्या कार्यकर्त्याची बाजू आपण कशी सांभाळली पाहिजेत आणि आपल्या कार्यकर्त्यावरती एखादा हल्ला झाला तर त्याचा विरोध हा विरोधी पक्षात असताना किंवा सत्तेत असताना सुद्धा आपण कसा केला पाहिजेत हे आपण चांगलं ओळखलं पाहिजे होतं. परंतु तसं होताना दिसत नाही. आता कार्यकर्ते तुमच्या सोबत राहतील का, मग भाजपची चूल आणि एकनाथ शिंदे यांची चूल एकत्र पेटेल का, त्याच्यावरती भाकरी लाटल्या जातील का, स्वयंपाक केला जाईल का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.